नमो नमः छात्रा, आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे किम कृत्वा। तर किम कृत्वा या शब्दाचा अर्थ असा होतो की काय करून। काय करून यामध्ये पेज नंबर 7 या पान नंबरवरती आपल्याला वाक्य दिलेले आहेत, एक साधे वाक्य दिलेले आहेत आणि त्यामध्ये पूर्वकालवाचक त्वांतव्ये, पूर्वकालवाचक लेबंतव्ये हे वाक्य कसे बनतात यामध्ये आपल्याला लक्ष केंद्रित केलेलं आहे। तर सर्वात प्रथम वाक्य घेतलेलं आहे, बघा लक्ष द्या, साधं वाक्य घेतलेलं आहे की बालकः पुस्तकं पठति पाठशालां गच्छति च। तर बघा लक्ष द्या, यामध्ये सुरुवातीचं जे वाक्य घेतलं आहे त्याचा अर्थ काय होतो की बालकः पुस्तकं पठति। तर बालकः हा यामध्ये कर्ता आहे, पुस्तकम हे कर्म आहे, पठती हे यामध्ये क्रियापद आहे। तर पुढचं परत याचमध्ये वाक्य त्याला आणि म्हणून घेतलेलं आहे की पाठशालां गच्छति च। पाठशालां म्हणजे शाळेला आणि गच्छति म्हणजे जातो आणि च या अव्ययाचा अर्थ होतो आणि। तर संपूर्ण वाक्याचा अर्थ असा होईल की मुलगा पुस्तकाला वाचतो आणि शाळेला जातो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर आपल्याला प्रश्न असा केला की पूर्वकालवाचक त्वांत अव्ययम प्रयुज्यते, तर आपल्याला जर असा प्रश्न केला तर यामध्ये आपल्याला पूर्वकालवाचक त्वांत अव्यय जर वापरायचा असेल तर ते वाक्य कसं बनल। तर बघा वाक्य अशा पद्धतीचं बनते की बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति। बघा आता या खालच्या वाक्याचा अर्थ काय होतो आणि वरच्या वाक्याचा अर्थ काय होतो। सुरुवातीला आपण वरील वाक्याचा अर्थ परत एकदा बघूया की मुलगा पुस्तक वाचतो आणि शाळेला जातो। आणि आता दुसऱ्या वाक्याचा म्हणजेच खालील वाक्याचा जेव्हा पूर्वकालवाचक त्वांत अव्यय आपण वापरतो तर त्याचा अर्थ काय होतो। सुरुवातीला वाक्य मी म्हणतो, बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति। याचा अर्थ होतो की मुलगा पुस्तक वाचून शाळेला जातो। काय लक्षात आलं आपल्याला, यामध्ये पूर्वकालवाचक हे अव्यय शेवटच्या क्रियापदाला सोडून अगोदरच्या क्रियापदामध्ये वापरलेला आहे। वरच्या वाक्यामध्ये दोन क्रियापद आहेत, पहिला आहे पठती आणि दुसरं क्रियापद आहे गच्छति। तर शेवटच्या क्रियापदाला सोडून म्हणजे गच्छति या क्रियापदाला सोडून पुस्तकं पठति, पठति या क्रियापदामध्ये आपण पूर्वकालवाचक त्वांत अव्यय वापरलेला आहे आणि पठती याचा अर्थ होतो वाचतो आणि पठित्वा या अव्ययाचा अर्थ होतो वाचून। म्हणजेच असं लक्षात आलं की पूर्वकालवाचक त्वांत अव्यय आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्या अव्ययाचा अर्थ मराठीतील ऊन हून प्रत्ययाप्रमाणे होतो। तर खालील वाक्याचा अर्थ मग काय होईल परत सांगतो, बघा मुलगा पुस्तक वाचून शाळेला जातो। म्हणजेच यामध्ये असं लक्षात आलं की वरील वाक्यामध्ये च हे अव्यय वापरलेलं होतं, च चा अर्थ होतो आणि खालील वाक्यामध्ये हेच च परत यामधून निघून गेलेलं आहे। तर च याचा अर्थ होतो आणि जेव्हा आपण पूर्वकालवाचक त्वांत अव्यय किंवा पूर्वकालवाचक लेबंत अव्यय वापरतो तर त्यामधलं च हे जेव्हा त्वांत किंवा लेबंत अव्यय वापरतो तर त्याच्यामधील च हे निघून जाते आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्वकालवाचक त्वांत अव्यय किंवा पूर्वकालवाचक लेबंत अव्यय त्या क्रियापदाच्या ठिकाणी दिसून येतं। चला पुढील वाक्य घेतलेलं आहे, माता पाकं करोति भोजनं परिवेशयति च। तर
या वाक्याचा अर्थ काय होतो बघा, लक्ष द्या. आई स्वयंपाक करते आणि जेवायला वाढते किंवा जेवण वाढते. तर यामध्ये बघा आपल्याला पूर्वकालवाचक त्वांतव्य वापरलं तर वाक्य कसं बनल. माता पाकम कृत्वा भोजनम परिवेशयती. याचा अर्थ काय होतो बघा खालील वाक्याचा, आई स्वयंपाक करून जेवण वाढते. वरील वाक्याचा अर्थ बघा काय होतो, परत सांगतो. आई स्वयंपाक करते आणि जेवायला वाढते. आणि खालील वाक्याचा अर्थ ऊन प्रत्ययाप्रमाणे मराठीतील घेतलेला आहे. त्याचा अर्थ काय होतं जेव्हा त्याच्यामध्ये पूर्वकालवाचक त्वांतव्यय आपण वापरतो. तर यामध्ये वाक्य घेतलंय, माता पाकम कृत्वा भोजनम परिवेशयती. आई स्वयंपाक करून जेवण वाढते. तर कृ प्लस त्वा बरोबर कृत्वा. म्हणजे ज्या धातूला आपण त्वा प्रत्यय लावतो त्याला आपण पूर्वकालवाचक त्वांत अव्यय म्हणतो. वरील वाक्यामध्ये सुद्धा पठती, यामध्ये पठती या क्रियापदाचं लट लकाराच्या क्रियापदाचं पठित्वा हे पूर्वकालवाचक त्वांत अव्यय झालेलं आहे असं दिसून येतं. म्हणजेच पठ प्लस त्वा बरोबर पठित्वा. चला पुढील वाक्य घेतलेलं आहे, एतो पत्रम लिखत पत्रपेटिकायाम पत्रम निक्षिपितः च. या वाक्याचा सर्वात प्रथम अर्थ बघूया आपण. हे दोघे पत्र लिहितात आणि पत्रपेटिकामध्ये पत्र टाकतात. बघा आता हेच वाक्य परत आपण पूर्वकालवाचक त्वांतव्यय वापरून कशा पद्धतीचं होतं. एतो पत्रम लिखित्वा पत्रपेटिकायाम निक्षिपितः. हे दोघे पत्र लिहून पत्रपेटिकामध्ये टाकतात. तर बघा याच्यामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. च हे निघून गेलेलं आहे आणि लिखत या द्विवचनाच्या क्रियापदामध्ये लिखित्वा हे पूर्वकालवाचक त्वांतव्यय वापरून लिखित्वा याचा अर्थ लिहून असा या ठिकाणी घेतला गेलेला आहे. लिखत म्हणजे लिहितात आणि लिखित्वा या अव्ययाचा अर्थ होतो लिहून. तर पुढील वाक्य परत घेतलेलं आहे पूर्वकालवाचक त्वांतव्ययाचंच बघा. नर्तक्य शिक्षिकाम अनमन अनृत्यन च. नर्तकी शिक्षकांना, नर्तकी या शब्दाचा अर्थ होतो जे नाचणारे आहेत. नर्तक्य शिक्षिकाम अनमन अर्थात नर्तकी नाचणाऱ्या ह्या काय करतात, शिक्षिकाला नमस्कार करतात आणि नृत्य करतात. लंगलकाराचं वाक्य आहे. नर्तकीने शिक्षकाला नमस्कार केला आणि नृत्य केले. तर बघा काय होईल याच्यामध्ये पूर्वकालवाचक त्वांतव्यय वापरल्यानंतर. तर वाक्य बघा असं बनेल आणि नंतर त्याचा आपण अर्थ बघूया. नर्तक्य शिक्षिकाम नत्वा अनृत्यन. नर्तकीने शिक्षकांना नमस्कार करून नृत्य केले. आता बघा या ठिकाणी अनमन आणि अनृत्यन हे लंगलकाराची क्रियापद आहेत. म्हणजे लंगलकाराचं या ठिकाणी क्रियापद वापरलेलं आहे. अनमन आणि अनृत्यन. अनृत्यनला सोडलेलं आहे आणि अनमनच्या ठिकाणी नत्वा म्हणजेच नम हा धातूचा प्रकार या ठिकाणी वापरलेला आहे. तर नत्वा म्हणजेच नमस्कार करून. अशा पद्धतीनं या ठिकाणी काय होतं की पूर्वकालवाचक त्वांतव्यय वापरल्यानंतर त्या अव्ययामध्ये त्वा हे प्रत्यय दिसून येतं आणि त्यामध्ये वरच्या वाक्यामध्ये जसं साध्या वाक्यामध्ये आपण च हे वापरतो, तर पूर्वकालवाचक त्वांत आणि पूर्वकालवाचक लेवंत अव्यय वापरताना मात्र
ते च त्या ठिकाणावरून निघून जातं आणि त्या ठिकाणी त्वांत अव्यय किंवा लेबंत अव्यय हे दिसून येतं. पुढील वाक्य बघा घेतलेलं आहे. बघा वाक्य घेतलंय, अद्वैतः वृक्षम आरोहती उपविशती च. अद्वैत झाडावर चढतो आणि बसतो. बघा आता वाक्य काय होईल, पूर्वकालवाचक लेबंत अव्यय यामध्ये वापरलेला आहे. तर बघा वाक्य घेतलंय, अद्वैतः वृक्षम आरुह्य उपविशती. तर या वाक्याचा अर्थ काय होतो बघा, लक्ष द्या. अद्वैत झाडावर चढून बसतो. तर ऊनहून प्रत्ययाप्रमाणे याचा सुद्धा पूर्वकालवाचक लेबंत अव्ययाचा अर्थ घेतलेला आहे. जसा त्वांत अव्ययाचा घेतला तसाच या ठिकाणी पूर्वकालवाचक लेबंत अव्ययाचा अर्थ घेतलेला आहे. आ उपसर्गपूर्वक रूह धातू आणि त्याला य प्रत्यय लावलं. जेव्हा तिन्ही शब्दाला आपण जोडतो तेव्हा पूर्वकालवाचक लेबंत अव्यय बनतं आरुह्य. म्हणजेच त्याचा अर्थ होतो चढून. बघा याच्यामध्ये अद्वैत वृक्षम आरुह्य उपविशती म्हणजे याचा अर्थ होतो अद्वैत झाडावर चढून बसतो. चला पुढे वाक्य घेतलेलं आहे, वृद्धा देवं प्रार्थयते निद्राम करोती च. म्हणजे आजी प्रार्थना करते आणि विश्राम करते. यामध्ये लेबंत अव्ययच वापरलेला आहे. बघा आजी देवाला प्रार्थना करून विश्राम करते. वाक्य असं बनलेलं आहे, वृद्धा देवं प्रार्थ्य निद्राम करोती. वृद्धा म्हणजे आजी, देवं म्हणजे देवाला, प्रार्थ्य म्हणजे नमस्कार करून वंदन करून, निद्राम म्हणजे विश्राम, करोती म्हणजे करते. प्रउपसर्गपूर्वक याच्यामध्ये अर्थ अशा पद्धतीचा धातू वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, य हे प्रत्यय लावलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अव्यय बनलेला आहे प्रार्थ्य म्हणजेच प्रार्थना करून. चला पुढे वाक्य घेतलेलं आहे, पुरुषो हस्तो प्रक्षालयत भोजनम कुरुत च. वाक्य घेतलंय, पुरुषो म्हणजे दोन पुरुष आहे, देवः देवो पुरुषः पुरुषो. हस्तो म्हणजे हाताला, हस्तः हस्तो आणि प्रक्षालयतः दोघे जणे आहे म्हणून त्या ठिकाणी क्रियापद सुद्धा द्विवचनाचंच घेतलेलं आहे. ती तह प्रक्षालयती प्रक्षालयतः. प्रक्षालयत म्हणजे दोघे जण धुतात आणि काय करतात, भोजनम कुरुत च आणि जेवण करतात. बघा आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, पूर्वकालवाचक लेबंत अव्यय वापरलेला आहे. तर पुरुषो हस्तो प्रक्षाल्य भोजनम कुरुत. पुरुषो म्हणजे दोन पुरुष हात धुतात अर्थात हात धुवून जेवण करतात. हात धुवून अर्थात प्रक्षाल्य, प्र उपसर्गपूर्वक क्षाल धातू आहे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, य प्रत्यय लावलेलं आहे. तर म्हणून त्याच्यापासून बनलं प्र प्लस क्षल प्लस य. तर याला जर आपण तिन्ही याला जर जोडलं तर अव्यय बनतंय प्रक्षाल्य. याचा अर्थ होतं धुवून. म्हणजेच मराठीतील ऊनहून प्रत्ययाप्रमाणे या लेबंत अव्ययाचाही अर्थ घेण्यात येतो. वाक्य बनलंय, पुरुषो हस्तो प्रक्षाल्य भोजनम कुरुत. अर्थात दोन पुरुष हात धुवून जेवण करतात. तर अशा पद्धतीनं या संपूर्ण वाक्यामध्ये पूर्वकालवाचक त्वांत आणि पूर्वकालवाचक लेबंत अव्यय हे दोन्ही वाक्य किंवा हे अव्ययाचा वापर वाक्यामध्ये कशा पद्धतीनं होतो हे आपल्याला दिसून आलेलं आहे. जेव्हा पूर्वकालवाचक त्वांत अव्यय आपण वापरतो तर त्याच्यामध्ये मूळ धातूला त्वा प्रत्यय लागतं आणि जेव्हा आपण पूर्वकालवाचक लेबंत अव्यय वापरतो तर तेव्हा
त्या ठिकाणी सुद्धा मूळ धातूच्या नंतर य किंवा त्य प्रत्यय त्या अव्ययाला लागतं, तेव्हापासून ते अव्यय लेबंत बनतं किंवा त्याच्यापासून ते अव्यय लेबंत बनतं. आणि जेव्हा पूर्वकालवाचक त्वांत किंवा पूर्वकालवाचक लेबंत अव्यय आपण वाक्यामध्ये वापरतो तर त्याच्यामधलं च हे निघून जातं आणि पूर्वकालवाचक त्वांत पूर्वकालवाचक लेबंत अव्यय या दोन्ही अव्ययाचा अर्थ मराठीतील ऊन हून प्रत्ययाप्रमाणे घेतला जातो. तर पुढील विषयावर भेटूया परत. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमो नमः. जयतु संस्कृतं, पठतु संस्कृतं, वदतु संस्कृतम्.